नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आहोत दत्त चौक बदलापूर येथील दत्त मंदिरामध्ये। पाहू शकता अतिशय सुंदर आणि भव्य हे मंदिर आहे। समोर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असे हे मंदिर आहे, पाहू शकता आपण। मुख्य प्रवेश दरवाजातून आपण आत जात आहोत आणि आपण मंदिर कसं आहे हे देखील पाहूया मित्रांनो। चला तर आपण आता आत जाऊया आणि मंदिर पाहूया। मंदिराला खूप छान रीतीने सुशोभीकरण केलेले आहे आणि अतिशय सुंदर हे मंदिर आहे। आपण पाहू शकता सुंदर असं नक्षीकाम या दरवाजावर देखील केलेलं आहे। समोरच आपण हे मित्रांनो घंटा पाहू शकता। श्री दत्त महाराजांच्या पादुका या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। समोर आपण पाहू शकता श्री दत्त गुरु, श्री गणेश, मारुती रायाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वरती सुंदर अशी पीओपी केलेली आहे आणि समोरच आपण दत्तांची मूर्ती पाहू शकतो। नमस्कार, मी निलेश कुंभार, न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आहोत बदलापूरमध्ये दत्त चौकामध्ये आणि या दत्त चौकामध्ये श्री दत्तांचे इथे मंदिर आहे, पाहू शकता। आणि या दत्त मंदिराची विश्वस्त अनिल व्यापारी सर आणि तर आता आपल्यासमोर जोडके सर आणि सावंत सर देखील आहेत आणि यांना त्यांची आपण संवाद साधणार आहोत। तर नेमकी मंदिराची स्थापना केव्हा झाली? 1988 आमचं हे मंदिर अतिशय जुनं मंदिर आहे आणि सर्व बदलापूरपर्यंत सरकारस्थान आहे बेलोली आणि त्या मंदिराची स्थापना झाली आहे 1978 साली। या मंदिरामध्ये झालेला आहे आणि लवकरच आम्ही 28मध्ये 50 खूप चांगल्या थाटामध्ये साजरा करणार आहोत। अतिशय आनंद होतो आम्हाला या गोष्टीचा आणि सर्व भाविक जे श्रद्धेने येतात, सर्वचे दर्शन घेतात। बदलापूरच्या बाहेरचे भाविक या ठिकाणी येऊन अतिशय दर्शन घेण्यात येत असतात। आणि आमच्या मंदिरामध्ये आम्ही 2000 साली हा जीर्णोद्धार केलेला आहे। अतिशय सर्व भाविकांच्या आणि मंदिरातील सर्व भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर अतिशय सुंदर आम्ही ते बनवलेलं आहे। आणि दर गुरुवारी आम्ही 7:30 वाजता आरतीची आरती असते आमची, सर्व भाविक ते दर्शनाला येत असतात आणि प्रसाद सुद्धा आम्ही पेढे साखर आणि जसा भाविक प्रसाद आणून देतील त्याप्रमाणे त्यांच्या श्रद्धेने आम्ही ते प्रसादाचं वाटप करत असतो। आणि दरवर्षी दत्त जयंतीला आमचा उत्सव असतो, त्याप्रमाणे सकाळी 6 वाजता आमची दत्ताचा सर्वोच्च पूजा होऊन अभिषेक आणि नंतर सत्याची महापूजा आम्ही त्या दिवशी दरवर्षी आणि नंतर संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव आहे ते संपन्न करतो। दरम्यान आम्ही महिलांची भजनीमध्ये असतात, त्या भजनीमध्ये चांगलं असतो ते अतिशय सुंदर असं भजन इथे सादर करत असतात। आणि त्यानंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम असतो आमच्या इथे मोठा। आमचा दत्त जन्मोत्सव झाला की आम्ही इथे महाप्रसाद आयोजित केला असतं, त्यासाठी जवळ 4 ते 5 भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घ्यायला जातात। अतिशय आनंदाचं वातावरण असतं आणि भरपूर आम्ही इथे अतिशय उत्तम प्रकारे दत्त जन्मोत्सव आम्ही इथे साजरा करतो।